अर्ध्या तासाने माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे बघा. आता घड्याळात वाजलेत 11:30 आणि किती आमचं काय चालू आहे बघा. सगळ्यांना बरोबर जागा सेट करून दिली होती. त्या अंशामुळे झाले, अंशूमुळे सेट झाले. त्या अंशूला झोकायची सवय आहे तर त्याला ते जागा दिली होती तर त्याच्या एकट्यामुळं सगळ्यांच्या जागा चेंज झाल्या. सगळ्यांच्या जागा चेंज करून घेतल्यात. हे इकडं एक तिकडं. एकाला म्हणलं इकडं झोप, एक म्हणतोय नाही मला भीती वाटते मी नाही झोपणार तिकडं. झोपला का ग अंशू? आणि हा बघा ते बारकाय हा म्हणतोय मला बी झोका पाहिजे. कसं करायचं? हा तर दादा आहे, याला मी किती वेळा सांगितले बाबा तू दादा आहे, दादा सारखं राहा जरा. तर ते अंशच्या वर हा करायला लागलाय. कळतच नाही मला याचं तर कसं करावं कसं नाही ते. लाडाने असं कोण भेटलं ना त्याला तेच पाहिजे असते कुणीतरी उचलून धरायला. निमा अर्धा तर ह्यानेच गेलाय, ह्याच लाडाने गेलाय असा. आता काय ऐकणार आहे त्यो? आता किती बी त्याला वळण लावलं तरी ते हाय ते तसंच करणार. हे बघा आमच्या लेकराला कुठं बी नेलं ना हाच प्रॉब्लेम होते. लवकर झोपतच नाही. त्याला झोका पाहिजे म्हणजे पाहिजे. सवय मोडते त्याची पण सवय त्याला लागली ते लवकर मोडच ना झाली आहे. आणि म्हणून तर मला कुठं जाऊच वाटत नाही. हे तर नको नको म्हणत होते. मला बळबळ आणलंय कारण हे झोपायचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नको म्हणत होते तरी मला आणलं. 12 वाजले, रात्र झाली अख्खी तरी आमचं हे चालतंय रडगाणं. आणि घेऊन येणारे माणसं घारघूर झोपतात आणि माझ्या डोक्याला ताप असतो. तेच की अंशाच्या आधी तुम्हाला झोक्यात हलवावं लागते. उगं त्या लेकराचं नाव घेता मध्ये कधी कवर त्याला जरा सवय मोडा की. हा जिथं जाईन तिथं झोका असेल असं असतंय का? आव म्हणलेलं कळना, बाबू म्हणलेलं कळना, काहीच कळना. त्याला समजावं गेलं तरी रडायला लागला ना असा रडतो की बापरे बाप. तर आता माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तर माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो. ते बघा झोपायची तयारी चालू आहे. बघू आता उद्या ह्यांच्याकडून बर्थडेची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते गुपित आहे मला सांगत नाहीत. त्यांनी ठरवलंय काहीतरी पण सांगत नाहीत मला.